नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही सकाळी लवकर उठता, घरातली सगळी कामं मनापासून करता, तरीही संध्याकाळी असं वाटतं का की आजचा पूर्ण दिवस गेला पण माझी कामं काही संपलीच नाहीत. कधी मोबाईलमध्ये 10 मिनिटे जातात तर कधी एका छोट्याशा कामामागे दुसरंच काहीतरी काम सुरू होतं आणि कधी कधी तर आपण सगळ्यांची कामं आधी आवरतो पण स्वतःसाठी वेळच उरत नाही. पण मैत्रिणींनो, याचा अर्थ तुम्ही कमी काम करता असं अजिबात नाही. कदाचित तुमचा वेळ कामामध्ये नाही तर काही छोट्या छोट्या सवयींमध्ये खर्च होत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच 10 सवयी सांगणार आहे ज्या नकळत गृहिणींचा खूप वेळ वाया घालवतात. आणि शेवटी मी तुम्हाला एक अगदी सोपी मॉर्निंग टू नाईट टाइम मॅनेजमेंट पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे दिवस जास्त व्यवस्थित मॅनेज करता येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. पहिली सवय म्हणजे सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल हातात घेणे. मैत्रिणींनो, ही सवय खूप साधी वाटते पण दिवसाच्या सुरुवातीलाच तुमचा वेळ इथेच अडकू शकतो. फक्त व्हॉट्सअप बघते किंवा फक्त रील बघते किंवा फक्त नोटिफिकेशन पाहते असं म्हणत म्हणत आपल्याला कळतच नाही की 5 मिनिटांचे कधी 20-25 मिनिटं झालेली असतात. सकाळची सुरुवातच जर मोबाईलने झाली तर आपला मेंदू दिवसभराच्या कामाऐवजी सतत नोटिफिकेशन्स आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे वळतो. यासाठी करायचं काय तर उठल्यावर पहिली 30 मिनिटे शक्यतो नो फोन टाईम ठेवा. पहिल्यांदा स्वतःला विचारा, आज मला कोणती 3 महत्त्वाची कामं पूर्ण करायची आहेत. बस दिवसाची दिशा तिथेच ठरवा. दुसरी सवय म्हणजे दिवसभर सगळं डोक्यात ठेवून काम करणं. ही सवय अनेक गृहिणींना असते. भाजी आणायची आहे, कपडे वॉशिंगला टाकायचे आहेत किंवा मुलांची फी भरायची आहे, हे सगळ्या गोष्टी आपण डोक्यात ठेवतो. यामुळे कामापेक्षा काय काय करायचं आहे याचा विचार करण्यातच आपली मानसिक ऊर्जा जाते. त्यापेक्षा एक छोटा डेली टू डू लिस्ट ठेवा. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, 20 कामांची मोठी यादी बनवू नका. दररोज 3 मस्ट डू कामं, म्हणजे ती कामं केलीच पाहिजेत अशी 3 कामं, आणि 2 शुड डू कामं, म्हणजे ती केली तरी चालतील, आणि वेळ मिळाला तर एक्स्ट्रा काम, इतकीच यादी करा. यामुळे आज काहीच पूर्ण झालं नाही असं वाटणारच नाही. तिसरी सवय म्हणजे प्रत्येक काम परफेक्ट करण्याच्या नादात जास्त वेळ घालवणं. घर स्वच्छ असावं, स्वयंपाक छान झाला पाहिजे, कपडे अगदी परफेक्ट फोल्ड झाले पाहिजेत. हे सगळं चांगलंच आहे पण प्रत्येक छोट्या कामाला परफेक्शनची गरजच नसते. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट 15 मिनिटात व्यवस्थित होऊ शकते पण आपण ती अगदी परफेक्ट करण्याच्या नादात 30 मिनिटे घालवतो. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, हे काम परफेक्ट असणं गरजेचं आहे की फक्त पूर्ण होणं महत्त्वाचं आहे? काही कामांसाठी गुड इनफ हा नियम वापरा, कारण तुमचा वेळ सुद्धा खूप मौल्यवान आहे. आपली चौथी सवय म्हणजे एक काम सुरू करून मध्येच दुसरं काहीतरी काम सुरू करणं. ही सवय अनेक गृहिणींना असते. आपण पोळ्या करत असतो, मध्येच फोन वाजतो, मग आपण तो फोन घ्यायला जातो. फोनवर बोलताना आठवतं, अरे कपडे मशीनमध्ये टाकायचेच राहिले, मग कपडे टाकायला जातो. तिकडे जाताना किचनमध्ये काहीतरी दिसतं आणि ते आवरायला सुरुवात होते आणि शेवटी 3 काम सुरू होतात पण एकही काम पूर्ण होत नाही. याला आपण मल्टीटास्किंग समजतो. पण शक्य असेल तिथे 1 टास्क ॲट अ टाइम हा नियम वापरा. एक काम पूर्ण करा, मगच दुसरं काम करा. यामुळे कामं जलद होतात आणि मनावरचा गोंधळही कमी होतो. 5वी सवय म्हणजे प्रत्येक गोष्ट लगेच करायची सवय. घरात कोणीतरी म्हणालं, आई माझं हे दे ना, आपण लगेच उठतो. कोणीतरी म्हणालं की हे कुठे ठेवले, आपण लगेच सगळं सोडून ते शोधायला जातो. अर्थात घरच्यांच्यासाठी उपलब्ध असणं अगदी महत्त्वाचं आहे, पण प्रत्येक गोष्ट त्या क्षणीच करायची असते असं नाही ना. अर्जंट आणि इम्पॉर्टंट यामध्ये फरक करा. उदाहरणार्थ, गॅसवर भाजी ठेवलेली असताना दुसरं काम सोडून फोन पाहणं गरजेचं नाही, पण एखादं महत्त्वाचं काम असेल तर ते आधी करा. स्वतःसाठी एक नियम ठेवा, जे खरंच तातडीचं आहे ते आधी आणि बाकीचं नंतर. 6वी सवय म्हणजे घरातल्या वस्तू ठराविक जागी न ठेवणे. ही छोटी सवय आहे पण रोजचा बराच वेळ खाऊ शकते.
चावी कुठे आहे, कात्रीच सापडत नाहीये, रिमोट कुठे ठेवलाय, मुलांच्या वस्तू कुठे आहेत. आणि या सगळ्या वस्तू शोधण्यात आपली 5-10 मिनिटं अशीच जातात. म्हणून ह्या वस्तूंना परमनंट प्लेस द्या. चाव्यांची जागा एक फिक्स करा. महत्त्वाच्या कागदांच्यासाठी एक फोल्डर करा. मुलांच्या शाळेच्या वस्तूंच्यासाठी एक ठराविक जागा ठेवा. यामुळे वस्तू शोधण्यात वेळ जाणार नाही. आणि मैत्रिणींनो, घर व्यवस्थित ठेवण्याचा अर्थ सतत साफसफाई करत राहणं नाही. वस्तू पुन्हा पुन्हा शोधावे लागू नयेत अशी व्यवस्था करणं हा खरा टाइम मॅनेजमेंट आहे. 7वी सवय म्हणजे नंतर करते म्हणत छोटी छोटी कामं साठवत राहणे. हे छोटंसं काम आहे म्हणून आपण म्हणतो नंतर करते, पण अशी 10 छोटी कामं साठली की त्याचा एक मोठा ढीग तयार होतो. म्हणून 2 मिनिटे रूल वापरून पहा. एखादं काम 2 मिनिटात होणार असेल आणि ते लगेच केल्याने पुढचं काम सोपं होणार असेल तर ते लगेच करा. उदाहरणार्थ, कपडे योग्य ठिकाणी ठेवणे किंवा एखादी वस्तू तिच्या जागी ठेवणे. पण प्रत्येक 2 मिनिटाचं काम लगेच करायचं असंही नाही. तुम्ही आधीच एखाद्या महत्त्वाच्या कामात असाल तर ते पहिला पूर्ण करा. 8वी सवय म्हणजे घरातील कामाचे कोणतेही रुटीन नसणे. दररोज सकाळी उठल्यावर आता आधी काय करू हा प्रश्न पडत असेल तर वेळ तिथेच जातो. रुटीन म्हणजे मिनिटाचा कठोर नियम पाळा असं म्हणत नाही मी. फक्त कामाचा एक बेसिक फ्लो तयार करा. उदाहरणार्थ, सकाळी उठणे, त्यानंतर स्वतःची तयारी करणे, नंतर नाश्ता करणे, स्वयंपाक, मुलांची तयारी असेल, किचन सेट करणे असेल, कपडे असतील, घरातील आवरावर असेल, असे दररोज साधारण एकाच क्रमाने कामं केली तर निर्णय घेण्यात वेळ कमी लागतो आणि त्यामुळे कामं आपोआप वेगाने होऊ लागतात. 9वी सवय म्हणजे सगळं काम स्वतःच करण्याचा प्रयत्न करणे. ही सवय खूप महत्त्वाची आहे. कधी कधी आपण विचार करतो, मीच करते, माझ्यापेक्षा हे काम कोण नीट करणार आहे. पण मैत्रिणींनो, घर हे एका व्यक्तीचं नाही. वय आणि परिस्थितीनुसार घरातल्या प्रत्येकाने काही ना काही छोटं काम केलं तर तुमचा वेळ वाचतो. मुलांनी स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवणे, नवऱ्याने एखादं छोटं काम करून देणे किंवा घरातल्या इतर सदस्यांनी त्यांच्या शक्यतेनुसार मदत करणे. याचा अर्थ तुम्ही काम टाळत आहात असा नाही. तुम्ही तुमचा वेळ योग्य ठिकाणी वापरत आहात. 10वी आणि सगळ्यात शेवटची सवय म्हणजे स्वतःसाठी वेळ ठेवला नाही तर संपूर्ण दिवस इतरांचाच होतो. गृहिणी अनेकदा सगळ्यांचं वेळापत्रक सांभाळतात, पण स्वतःचं वेळापत्रक शेवटीही ठेवत नाहीत. सकाळपासून रात्रीपर्यंत घर, मुलं, स्वयंपाक, बाजार, फोन, पाहुणे आणि शेवटी आपण म्हणतो आज माझ्यासाठी वेळच मिळाला नाही. पण मैत्रिणींनो, स्वतःसाठी वेळ मिळत नाही, तो काढावा लागतो. दररोज 15-20 मिनिटे का होईना शांतपणे चहा घ्या, चाला किंवा वाचन करा, मेडिटेशन करा, एखादा छान छंद जोपासा. तुमच्यासाठी वेळ ठेवा, कारण थकलेली व्यक्ती कितीही काम केली तरी तिला दिवस अपूर्णच वाटतो. आता या सवयी तर समजल्या, पण त्यावर उपाय काय? तर वेळेचे नियोजन, टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी या गोष्टी नक्की आचरणात आणा. पहिली म्हणजे आदल्या रात्रीची तयारी, नाईट बिफोर रुटीन. झोपण्यापूर्वी उद्या सकाळी नाश्त्याला काय बनवायचं आहे हे ठरवून ठेवा. मुलांना सकाळी डब्यात काय द्यायचं आहे त्याची तयारी करून ठेवा, जसं की भाज्या धुवून किंवा कट करून ठेवणे. यामुळे सकाळी तुमचं अर्ध टेन्शन कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे टू डू लिस्ट बनवा. सकाळी किंवा आदल्या रात्री एका डायरीत उद्याच्या दिवसाची महत्त्वाची 5 कामे लिहून ठेवा आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम आधी करा. तिसरी गोष्ट म्हणजे पोमोडोरो टेक्नॉलॉजी. काम करताना 25 मिनिटं पूर्ण लक्ष देऊन काम करा आणि 5 मिनिटाचा छोटा ब्रेक घ्या. यामुळे कंटाळा येत नाही आणि कामं पटापट संपतात. चौथी गोष्ट म्हणजे डिजिटल डिटॉक्सची वेळ ठरवणे. दिवसभरात सोशल मीडिया बघण्यासाठी विशिष्ट वेळ ठरवून घ्या. उदाहरणार्थ दुपारी अर्धा तास किंवा संध्याकाळी. कामाच्या वेळेस फोन बाजूला किंवा सायलेंट ठेवा. पाचवी गोष्ट म्हणजे कामाचे विभाजन आणि सहकार्य. घरातील नवऱ्याची किंवा मुलांची मदत घ्या. त्यांना त्यांची लहान सहान कामं स्वतः करू द्या. यामुळे
त्यांनाही सवय होईल आणि तुमचाही वेळ वाचेल. तर मैत्रिणींनो, वेळ कोणासाठी थांबत नाही. फक्त दिवसाला दिशा द्या आणि प्रत्येक कामासाठी योग्य वेळ ठरवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा दिवस फक्त घरच्यांच्यासाठी नसतो, तुमच्यासाठी सुद्धा त्यात थोडी जागा असायलाच हवी. आजपासून या 10 सवयींपैकी फक्त एक सवय बदलून सुरुवात करा. छोटा बदल रोज केला तर काही दिवसांनी तुमचा पूर्ण दिवसच जास्त व्यवस्थित वाटू लागेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यातील कोणती सवय आजपासून तुम्ही बदलणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या इतर मैत्रिणींसोबत शेअर करा आणि ज्योतिष लिटल वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. बाय बाय.